माझी माऊ मोठी झाल्यानंतर ती जर मला म्हटली ना की तू खूप कठोर मम्मा आहे म्हणून, तर त्या गोष्टीचं मला अजिबात वाईट वाटणार नाही. हो, आहे मी कठोर, आणि या समाजामध्ये जर वागायचं म्हटलं ना तर मनावरती दगड ठेवून कठोर आई म्हणूनच वागावं लागतं. काल परवा जी घटना घडलेली आहे, 4-4.5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करण्यात आले, त्यानंतर तिला मारून टाकण्यात आलं. किती डेंजर घटना घडलेली ती, आणि याच्यावरती अजून काही ॲक्शन सुद्धा झालेलं नाहीये. माझ्या नशिबात सुद्धा देवाच्या कृपेने एक गोंडस मुलगी, आणि त्या मुलीचा सांभाळ करताना ना हजार गोष्टी मनामध्ये विचार येतात. समाजामध्ये बाहेर पाठवायचं की नाही पाठवायचं. तुम्ही आतापर्यंत माझे व्हिडिओ बघितलेत, मी तिला आजी आजोबाच्या घरी, मामा मामाच्या घरी अजिबात पाठवत नाही. आपला जमाना खूप वेगळा होता हो. 1-2 महिने मस्त सुट्ट्याला जायचो, तिकडंच राहायचो, मस्त आनंद करायचो. पण आता तसा समाज राहिलेला नाहीये. कुणावरती विश्वास ठेवावा की नाही ठेवावा अशी कंडिशन आहे. आणि त्यातल्या त्यात हे जे काही लोक आहेत ना, त्यांची वृत्ती खूप जास्त खराब झालेली आहे, आणि मुलींचा सांभाळ कसा करायचा काहीच कळत नाही. आज सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती मला तुम्हाला एकच सांगायचंय, तुमच्या घरामध्ये जर मुलगी असेल ना, तिला गुड टच, बॅड टच या सगळ्या गोष्टीचं नॉलेज द्या, तिला स्ट्रॉंग बनवा. इन फ्युचर जर अशी काही केस जर तिच्यासमोर आली किंवा अशी सिच्युएशन जर आली ना, तर तिने एकटीने सगळं हँडल केलं पाहिजे. अशाच पद्धतीने मी माऊला सध्याला हँडल करते. आणि हे सगळं ऐकून ना आज मला पुढे बोलायची काहीच इच्छा राहिली नाही. बस फक्त तो काही माणूस आहे ना, त्याला लवकरात लवकर काही ना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे.